नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवर दोन बॅच पाहत आहे. एक म्हणजे आपली मेगा बॅच, ज्यामध्ये आपण जी के पाहत आहे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, भूगोल सर्व विषय पाहत आहे. आणि दुसरी बॅच आपली जी आहे ती आहे टार्गेट बॅच. या बॅचमध्ये आपण पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमधील एकूण एक गणित घेत आहे. ठीक आहे. आणि मी टाकलेल्या कम्युनिटी पोस्टमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त हे गणित या विषयाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याचकरता मी आजपासून 2 व्हिडिओ या विषयावर टाकणार आहे. ठीक आहे. तर आज पाहूया आपण सामान्य ज्ञान या विषयावरील काही प्रश्न, आणि या प्रश्नांसोबतच आपण त्याचं स्पष्टीकरणसुद्धा पाहणार आहोत. चला तर पाहूया. प्रश्न पहिला, ना. धो. महानोर यांचे टोपण नाव काय आहे? विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवायचे आहे रानकवी किंवा निसर्गकवी. दोन्ही लक्षात ठेवा, रानकवी आणि निसर्गकवी कोणाला म्हणतात? तर ना. धो. महानोर. पुढचा प्रश्न, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे येथे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर अशाच प्रकारे प्रश्न पेपरमध्ये फिरूनसुद्धा विचारतात की 19 जुलै 1969ला एकूण किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले आहे? तर दोन्ही प्रश्नाचे उत्तर यामध्ये दिलेलं आहे. किती बँकांचे झाले तर 14, आणि दिनांक आहे 19 जुलै 1969. आणि त्या 14 बँक कोणत्या आहेत त्यासुद्धा आपण पाहू जेव्हा आपण इकॉनॉमिक्सचा व्हिडिओ बनवू. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, नाबार्डची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 12 जुलै 1982ला. नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, ज्याला आपण म्हणतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आणि ही केव्हा लागू झाली? तर 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. लक्षात ठेवायचे आहे 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना आहे. पुढचा प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर लक्षात ठेवायचे आहे पहिले सत्याग्रही विनोबा भावे हे होते. जर यावरच आणखी दुसरा प्रश्न आला की दुसरे सत्याग्रही कोण होते किंवा तिसरे सत्याग्रही कोण होते, तर लक्षात ठेवायचे आहे पहिले कोण होते तर विनोबा भावे. दुसरे जर विचारले तर लक्षात ठेवायचं आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते दुसरे वैयक्तिक सत्याग्रही. आणि तिसरे जर विचारले तर लक्षात ठेवायचे आहे ब्रह्मदत्त हे होते आपले तिसरे वैयक्तिक सत्याग्रही. लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला तिन्ही सांगितलेले आहेत, पहिले, दुसरे आणि तिसरे. प्रश्न आला तर जाऊ देऊ नका. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र लिहिले किंवा सुरू केले? तर वर्ष लक्षात ठेवा 1981मध्ये. आणि वृत्तपत्राचे नाव होते केसरी. हे मराठी वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? सर्वात जास्त विचारलेला प्रश्न. तर लक्षात ठेवायचा आहे अहमदनगर. अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. आणि क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर. आणि क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? तर उत्तर लक्षात ठेवा हम्पी. आणि असे हे प्राचीन इतिहासावरील, आधुनिक इतिहासावरील प्रश्न खूप वेळा विचारले जातात. तर लक्षात ठेवायचं आहे दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी हम्पी हे होती. पुढचा प्रश्न, राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर लक्षात ठेवायचे आहे उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. पुढचा प्रश्न, आता हा प्रश्न विचारलेला आहे, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर सर्वांना माहीत असेल ऑस्ट्रेलिया, कारण की आपण क्रिकेटमध्ये सुद्धा या प्राण्याचे चिन्हसुद्धा पाहतो. ठीक आहे. असा प्रश्न, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर लक्षात ठेवा अनुच्छेद कलम 56नुसार 5 वर्ष हा राष्ट्रपतीचा कार्यकाळ असतो. आणि याआधी जे आपण पाहिलं होते की राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात, तर राष्ट्रपती कलम 156नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती करू शकतात. हे सुद्धा लक्षात ठेवा. कलम 156 राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करू शकतात. पुढचा प्रश्न, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर लक्षात ठेवायचे आहे रवींद्रनाथ टागोर.
यांनाच द बार्ड ऑफ बंगाल म्हणजेच बंगालचे राष्ट्रकवी म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणि एक माहिती असू द्या की गीतांजली या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालेले आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? सर्वांना माहीत असेल, नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे, जिची लांबी आहे 6,670 किलोमीटर आणि हे कुठे आहे तर आफ्रिका या देशामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? तर उत्तर आहे मित्रांनो क्लोरोफिल. तर मित्रांनो, पाने हे वनस्पतीचा एक खोडापासून जोडलेला भाग आहे आणि क्लोरोफिलमुळे झाडाची पाने हिरवी दिसतात, कारण की त्यामुळे ते प्रकाश शोषून घेतात आणि याद्वारे ते प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. आणि मित्रांनो, याचप्रमाणे नायट्रोजन, कार्बन आणि कॅल्शियम या 3 गोष्टींचीसुद्धा वनस्पतीला खूप आवश्यकता असते. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? तर लक्षात ठेवा मित्रांनो, मेरठ येथे. आणि जर प्रश्न आला की 1857च्या उठावाची मुख्य केंद्रे कोणती होती, तर लक्षात ठेवायचे, एक दिल्ली, दुसरं कानपूर, तिसरे लखनौ, चौथे झाशी आणि पाचवे अराह म्हणजेच बिहार. ठीक आहे, हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो, याचप्रमाणे आपण सामान्य ज्ञान यावरील प्रश्न पाहत आहे आणि आपण जे सध्या 18-20 प्रश्न घेत आहेत, आता यामध्ये आपण आणखी प्रश्नसंख्या वाढवणार आहे आणि जेव्हा विश्लेषणाचे काम पडेल आपण त्यावेळेस त्या प्रश्नाचे विश्लेषणसुद्धा करू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जो राहणार आपला टार्गेट बॅचमधील मॅथवरील प्रश्नांचा व्हिडिओ.